की डाळीचं पीठ वापरल्यानंतर 100% तुमच्या बागेत फुगवरी वाढते. नमस्कार, मला सांग आज आपण थोडं स्लरीबद्दल बोलणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला शेंगदाणा पेंटची स्लरी कशी बनवायची आणि त्याचे फायदे काय काय. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्लरी प्लस आपल्याला आता पाऊस उघडल्यानंतर फुगवणीसाठी काय करायचं, आपल्या बागेचं संरक्षण करण्यासाठी काय काय करायचं. आता ही जी बाग आहे ही कलर पकडण्याच्या अवस्थेत आलेली बाग आहे. या बागेला आपण सगळं काही नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. 1-2 स्लऱ्या झालेलं आहे. आधी आपण स्लरीवर बोलू. डाळिंब बागेत स्लरी इतकी महत्त्वाची आहे. तुमच्या जीवाणूंची कार्यक्षमता झाडाची वाढवण्यासाठी जीवाणूंचा वापर फार गरजेचा आहे. आपली बाग जर सशक्त राहिली, आनंदी राहिली, तरच आपल्या बागेत कोणत्याही प्रकारचा तेल्या रोग किंवा इतर फ्युझोरियम या प्रकारच्या बुरशा याचा अटॅक होत नाही. बरेचसे आजार आहे, पण सगळ्यात आपण घाबरतो तेल्या, डांबऱ्या, फ्युझोरियमला. कारण ते घाबरणंच गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या जगामध्ये जीवे जीवस्य जीवनम, जीवाणूंचा आणि बुरशांचा वापर आपण जर करायला शिकलो तर आपण फार कमी नैसर्गिक आपला रासायनिक खतामध्ये वापर आपला करून आपला बागेचं उत्पादन वाढवू शकतो. पहिले घेऊ आपण शेंगदाणा स्लरी. शेंगदाणा स्लरी म्हणजे काय? शेंगदाणा स्लरी बनवायची पद्धत मी सांगतो की 10 किलो शेंगदाणा पेंड घ्यायची चांगल्या क्वालिटीची. त्याच्यानंतर 1 ते 2 किलो गूळ घ्यायचा. शेंगदाणा स्लरीची शेंगदाणा पेंड एक 10 लिटर बादलीत किंवा 20 लिटर बादलीत किंवा थोड्या छोट्या टिपड्यात आधी भिजत घाला 1 दिवस. दुसऱ्या दिवसाची प्रोसेस 200 लिटर पाणी, त्याच्यामध्ये गूळ, ही स्लरी भिजलेली असते चांगली, त्याच्यामुळे तिच्या गठुळ्या होऊन ती खाली बसत नाही. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये गूळ टाकायचा. गुळानंतर आपल्याला PSB, KSB असलेले जीवाणू आपल्याला टाकायचे 1-1 किलो. त्याचा फायदा फार होतो. जीवाणू खूप फास्ट पटीने वाढतं या स्लरीमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे शक्यतो डाळीचं पीठ वापरायचं नाही. कारण एक चांगले जवळचे मित्र अभ्यासू शेतकरी त्यांनी मला डाळीच्या पिठाचा अनुभव सांगितला. त्यांचं म्हणणं झालं की डाळीचं पीठ वापरल्यानंतर 100% तुमच्या बागेत फ्युझोरियम वाढते. त्यांनी मला सांगितलेला अनुभव. त्यांच्या पॉली हाऊसमध्ये बी आता त्यांनी मिरची लावलेली, त्यांचं डाळिंबाचंही मोठं शेत आहे. महेंद्र आहेर म्हणून आपले मित्र आहे देवळ्याचे, कधी पण फोन करा, मी नंबर टाकतो. डाळीचं पीठ वापरायचं की नाही विचारा बिनधास्त. आणि फ्युझोरियम मिरची त्यांच्या याच्या मिरचीमध्ये सुद्धा वाढली. त्याचं कारण फक्त ते म्हणे डाळीचं पीठ अजिबात वापरू नका म्हणे. बरेचसे शेतकरी स्लऱ्यांमध्ये डाळीचं पीठ वापरतात, ते आपल्याला कॅन्सल करायचं आहे. आता तिसरा मुद्दा, याच्यात 10 किलो शेण घ्यायचं आहे. शेणामुळं सुद्धा जीवाणू खूप वाढतात. गोमूत्राचं प्रमाण आहे 2 ते 5 लिटर 7 लिटरपर्यंत. पण आपल्या बागेत नायट्रोजन नाही वाढू, यामुळे आपल्याला गोमूत्राचा वापर थोडा कमी केला तरी चालेल. 1 लिटर 2 लिटरपर्यंत. त्याच्यानंतर आपली बागेत जीवाणू, बुरशी किंवा ट्रायकोडर्मा वगैरे असेल ती सुद्धा मिक्स करता येईल. याच्यात कोणतंही केमिकल घेऊ नका. जीवाणू मरतात, लोक दुसरंही काही टाकतात. त्याच्यामुळे काही घेऊ नका. ही स्लरी कंप्लीट 6 दिवस, 6 दिवसाच्या वरती आपल्याला जायचं नाही. तिचा आंबट वास सुटतो. रोज ढवळत राहायची ती आपल्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. रोज ढवळायची. सुती कापडानं किंवा गोनपाटानं ती झाकून द्यायची आणि 7 दिवस कंप्लीट ठेवायची. आणि त्याच्यानंतर ही स्लरी आपल्याला गाळून सोडता आली तर ड्रिपनं तुम्हाला सोडायची सिस्टम असेल, तुमच्याकडे जीवामृत फिल्टर असेल किंवा तुमच्याकडं स्लरीचा गाडा असेल, तुमच्या हाताने टाकायची पद्धत असेल, प्रत्येकाकडे वेगवेगळे सिस्टम आहे. त्या प्रमाणात पाणी वाढून एका झाडाला 1 लिटर जावं, 2 लिटर जावं, अशा प्रमाणात पाण्याचं प्रमाण वाढून आणि तुम्हाला ती स्लरीचा वापर करायचा आहे. ह्या स्लरीमुळे फायदे होणार आहे काय, तुमच्या बागेत बॅक्टेरिया वाढतील, तुमच्या बागेत पटापट अन्न तयार करून आणि झाडाला पुरवतील. तुमच्या बागेची फुगवण, तुमची बाग सशक्त राहील. त्याल्यासारख्या रोगाला ती बळी पडणार नाही. ही फुगवण्याच्या काळात देण्याचं काम आहे. त्याच्यानंतर आपल्याला फुगवण्याच्या काळात 0050 आणि मॅक्स प्रोटीन मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे. हे बघा, एखाद्या औषधाचं नाव घेणं म्हणजे फार मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपल्याला अंगावर घ्यावं लागते. एक औषध, या औषधामध्ये सोयाबीनचा बेस घेतलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात प्रोटीन्स, अॅमिनो ॲसिड फार पटकन असं जीवाणू फार पटकन वाढतात. पण आपल्याला पोटॅश बरोबर याचा देण्याचा उद्देश असा आहे की 2-3 हेतू आपले तिथं साध्य होतात. बागेला कलर चांगला येतो,
बागेला शुगर चांगली येते, बागेची साईज पटकन वाढते आणि एकदम चकाकी. द्राक्ष बागेत आम्ही दरवेळेस शुगरच्या वेळेस याचा वापर करतो, डाळिंबामध्ये करतो. तुम्ही पण करा, चांगले रिझल्ट आहे. त्या कंपनीवाल्यांचा नंबर पिन टाकला आहे आणि ज्या शेतकऱ्यांबद्दल मी जाळीच्या पिठाबद्दल बोललो, तुमच्या शंका असतील त्यांना पण फोन करूया. धन्यवाद मित्रांनो. शक्यतो व्हिडिओ फॉलो करा, लोकांपर्यंत पोहोचवा. चांगली माहिती लोकांना मिळते. रोज भरपूर फोन येतात. चुकीचा एकही फोन आपल्याला आला नाही, चुकीची एकही कमेंट आजपर्यंत आली नाही. काही चुकलं असेल तर 100% व्हिडिओमध्ये सांगत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.